तुम्हाला डायबिटीस हा आजार असेल किंवा रक्तातली साखर नियंत्रणात येत नसेल तर ह्या 4 गोष्टी तुम्ही लगेच फॉलो करायला सुरुवात करा. सर्वात पहिलं जे आहे ते म्हणजे 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 चमचा तूप टाकून उपाशी पोटी तुम्हाला घ्यायचंय. तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात जे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारतात, म्हणजे बॉडीला इन्सुलिन बनवण्यासाठी मदत करतात आणि म्हणूनच रक्तातली साखर नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. दुसरं जे आहे ते म्हणजे जेवणाआधी तुम्हाला ॲपल सायडर व्हिनेगर घ्यायला सुरुवात करायची. सो 1 ग्लास पाण्यामध्ये 1 ते 2 चमचे ॲपल सायडर व्हिनेगर हे जेवणाच्या 15 ते 20 मिनिटं आधी तुम्हाला घ्यायचंय. सो ॲपल सायडर व्हिनेगरमुळे कर्बोदकातील किंवा जेवणामार्फत शरीरामध्ये गेलेली जी साखर असते ती हळूहळू रक्तामध्ये जाते आणि त्यामुळेच रक्तामध्ये साखर अचानकपणे वाढत नाही. स्पेशली जर तुमची जेवणानंतरची रक्तातली साखर खूप वाढत असेल तर तुम्ही ॲपल सायडर व्हिनेगर नक्की घेतलं पाहिजे. त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे जेवणानंतर 10 मिनिटं चालणं. सो ह्यामुळे काय होतं, जेवणामार्फत जी साखर शरीरामध्ये किंवा पेशींमध्ये गेलेली असते ती लगेच वापरली जाते आणि म्हणून रक्तातली साखर वाढत नाही आणि ती नियंत्रणात राहते. त्यानंतर चौथं जे आहे ते म्हणजे रेग्युलरली योगा आणि मेडिटेशन करणं. सो बघा, स्ट्रेसमुळे किंवा मानसिक तणाव जर खूप जास्त वाढला असेल तरी सुद्धा डायबिटीस किंवा ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहत नाही. म्हणूनच तुम्हाला स्ट्रेस कमी करण्यासाठी, मानसिक संतुलन व्यवस्थित राहण्यासाठी योगा आणि मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. सो हा व्हिडिओ ज्यांना कोणालाही डायबिटीस आहे किंवा इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास आहे त्यांच्यासोबत नक्की शेअर करा.